नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आपल्या रोपवाटिकेमध्ये रोपाला पाणी भरण्यासाठी आलो आहे। पाठीमागं बघू शकता, हे तेच रोप आहे अनुराधा कंपनीचं, भीमा रेड म्हणून। या रोपाची मी सतत अपडेट आपल्याला देत असतो। तर आजचा व्हिडिओ खास याच्यासाठी आहे। तुम्ही पाठीमागे जर माझे व्हिडिओ बघितले असतील तर या रोपामध्ये सलग 3 दिवस पूर्ण पाणी होतं, म्हणजे पूर्ण रोप पाण्यामध्ये होतं 3 दिवस। आणि जसं जसं पाणी कमी झालं आणि त्यानंतर रोपाची अवस्था अशी होती की रोप अक्षरशः बघवत सुद्धा नव्हतं, म्हणजेच रोप आपलं आता आपल्या हाती काही येणार नाही अशी अवस्था होती। रोप पूर्ण बसायला लागलं होतं। तर आपण त्याच्यावर काय उपाय केले याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे। तर जसंही पाणी याच्यातलं कमी झालं आणि आपल्याला रोपात चालायला सुविधा होईल त्या कंडिशनमध्ये आपण याच्यावर तातडीने एक स्प्रे घेतला, रोको हे बुरशीनाशक घेतलं आणि रोकोसोबत आपण M45 याचा स्प्रे गच्च प्रमाणात या रोपावर केला, जेणेकरून जी ही बुरशी असेल, बुरशी जळल। आणि गच्च प्रमाणात त्याच्यासाठी केला की जमिनीत ते औषध जाईल आणि जमिनीतली बुरशी काही कमी करील आणि आपल्या रोपाची मर थांबवेल। आणि त्यानंतर आपण जेव्हा रोप थोडं सुकलं आणि रोपाला आपण पाणी भरू शकतो या कंडिशनमध्ये आपण फ्लड इरिगेशन करताना त्याला खालून पुन्हा एक आपण औषधाचा डोस दिला। तर त्याच्यामध्ये आपण दिलं बायरचं एलिएटमध्ये रोको, आणि रोकोमध्ये आपण एक ॲम्युनो ॲसिडचा कंटेन असलेलं हे पॉलिविन हे एक पोषक घेतलं, जो आपल्या रोपाला मुळीला शॉक लागला होता तर तो शॉक कमी करून आणि रोपाला नवीन मुळी फुटण्याचं काम यांनी केलं। तर आता आपलं रोप जर बघितलं तर काही अशा परिस्थितीमध्ये आहे। तर आता आपण लवकरच आपल्या रोपाची पुनर्लागवड करणार आहोत आणि पुनर्लागवड करायच्या आधी आपण या रोपावर काही स्प्रे घेणार आहोत। हे आपल्याला व्हिडिओमार्फत बघायला मिळतील, तर त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच वेळेस आपल्याकडं घरचे बियाणं आपल्याला कमी पडतं आणि आपल्याला नाईलाजाने दुकानचे आणि पॅकेजिंगचे वेळे आपल्याला घ्यावं लागतात। तर त्याच्यात बरेचसे शेतकरी फसतात, त्यांना ओळ्याची गुणवत्ता चांगली मिळत नाही, कांदा पांढरा होतो, कांदा दुबळका होतो, कांदा हा डोंगळा फेकतो। तर यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे, कारण आपण हे उळं विकत आणलेलं आहे, पॅकेजिंगचं उळं आणलेलं आहे आणि याची शेवटपर्यंत आपण बघणार आहोत याची क्वालिटी कशी होती। आता आपण जर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की याची कांडी आपल्याला चांगली प्रकारे गुलाबी अशी कलरची भेटलेली आहे। तर आपल्याला आता शेवट बघायचं आहे की आपला कांदा हा डोंगळा फेकतो की नाही किंवा दुबळका होतो की नाही, आणि शेवटपर्यंत आपण या कांद्याचे व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहोत की हा कांदा आपल्याला शेवटपर्यंत कसा होतो आहे। तर जेव्हा पाऊस होता तेव्हा तुमच्या रोपामध्ये पाणी तुंबलेलं असेल, पाणी साचलेलं असेल, तर त्यावर तुम्ही काय उपाययोजना केल्या हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि मी जे उपाय करतो आहे तुम्हाला व्हिडिओमार्फत तर सांगतोच आहे। तर मित्र